रामकृष्ण हरी. सर्वात गंभीर प्रश्न तो म्हणजे आता शेतकऱ्यांचा आहे. सध्या परिस्थिती अशी झाली की प्रत्येकजण सांगतोय, पण सरकारला काय त्याबद्दल काही घाम येत नाही. मग चुकतो कोणाचं? सरकारचं चुकतं का शेतकऱ्याचं चुकतं? हा प्रश्न गंभीर उद्भवलेला आहे. कारण शेतकऱ्यांची आशाची गैरआशा होती आहे की शेतकरीकडं कुठल्या स्कीमा फक्त कागदावर राहतात, आचरणाची येणं फार कठीण आहे. सर्वसामान्य शेतकरी एखादं काम करण्यासाठी गेला, त्या अधिकाऱ्यानं त्या व्यक्तीला असंख्य असे नियम दाखवायचे. ही कागद आणा, ती कागद आणा, अमकं करा तमकं करा, आणि त्यातच माणूस बेजार करून टाकायचा. आणि सर्व कसं बसं तर त्या कागदाची पूर्तता केली तर आतून हात मागायचा, काहीतरी द्या. मग मला या अधिकाऱ्यांना एकच सांगायचं, कुठं राहिली माणुसकी तुमची? ज्यानं रात्रंदिवस कष्ट करायचं, धान्य पिकवायचं, आणि शेवटी त्याच्या हातात काय? कवडी. हे कुठंतरी विचार केला पाहिजे. जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत छळ हा राहणार नाही. आणि शेतकऱ्याचा आतूनच छळ व्हायला लागला तर मग शेतकऱ्यांनी जायचं कोणाकडं? सरकार ही दखल घेत नाही, बाकीचा विषय संपला. शेतकऱ्याबद्दल सरकारने दखल घेतली पाहिजे. आणि जोपर्यंत शेताच्या मालाला योग्य तो भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या पोराची समस्या मिटणार नाहीत. काही जण म्हणतात कसून शेतात कष्ट केलं. एक उदाहरण माझ्याच घरचं सांगतो तुम्हाला. एक साल माझ्या मुलानं फार शेतात कष्ट केलं, मिरच्या लावल्या, ढोबळी मिरची लावली. कर्स त्याची आशा अशी आहे, नुकतंच मुलीचं लग्न झालं, जबाबदारी त्याच्या अंगावर पडली. त्याला असं वाटलं की तरकारी केल्यानंतर काहीतरी पैसा उभा राहील आणि त्यातून लोकांचं देणं पाणी सारता येईल. सांगायचं तात्पर्य, मुलांचं काय चुकतं आहे? कसून कष्ट केलं, कलिंगड लावलं तीच पद्धत, मिरची लावली तीच पद्धत. मग मला सांगा, शेतकऱ्यांनी करायचं काय? योग्य तर भाव काहीतरी अचानक माल द्यायला आल्यानंतर अचानक काहीतरी उद्भवतं आणि त्यातून शेतकऱ्याची पिळवणूक होती. आज परिस्थिती अशी आहे, यंदाही कांदा केला, कांद्याची परिस्थिती अशी 4 रुपये किलो 5 रुपये किलो त्याचा खर्चही निघाला. मग शेती करत असताना त्या तरुण पिढीचं मन शेतात कष्ट करण्यासाठी कसं लागेल? नोकरीतही तशी परिस्थिती आहे. मग मला सांगा, असा जर माणसाचा छळ व्हायला लागला, मग मुलं व्यसनाधीन होणार यात काही शंका नाही. मुलांनो, हे झाली सरकारची भूमिका आहे. परंतु मुलांना मी एकच सांगणं आहे, बाळांनो, वारंवार मी सांगतोय की व्यसनाधीन होऊ नका. निश्चित तुमच्या हाताला यश मिळणार आहे. आणि संघटित राहा. आणि कुठली गोष्ट परिस्थिती अशी आहे की उत्पन्नाला बाजारपेठ नाही, ह्याला कारण सरकार बी होऊ शकत नाही. परंतु सरकारने ह्याबद्दल उठाव केला पाहिजे, ह्याच्यावर प्रक्रिया केली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यालाही 4 पैसे राहिले पाहिजेत.
असे वेगवेगळ्या मालातून प्रक्रिया करून त्याचं कांद्याची पावडर करणं, अनेक वस्तूची काही पावडर करणं आणि ती परराज्यात पाठवणं, हे प्रक्रिया करून जर केलं, ह्याच्यावर नवीन काहीतरी संशोधन लावलं तर निश्चित कितीही पिकू द्या, शेताच्या मालाला भाव आल्याशिवाय राहणार नाही. ही सरकारची भूमिका आहे. निकट संशोधित बनवून ह्याच्यावर आरोप करायचा, त्याच्यावर आरोप करायचा, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. सत्तेवर कोणीही असताना जे आपल्यावर जबाबदारी ती व्यवस्थित जर पार पाडली तर सत्ता टिकून राहते. आणि तिथं विरोधी पक्षवाला गेला, तिथं गेल्यानंतर सत्तेवर गेल्यानंतर तो बी तीच करतो आणि सत्ताधारीही तीच करतात. मग सर्वसामान्य जनतेने विश्वास ठेवायचा कोणावर, हा प्रश्न गंभीर उद्भवलेला आहे. ह्याचा अर्थ एकच होऊ शकतो की शेतकऱ्यांचा छळ करायचा, त्यांना लुटायचं आणि आपण हाजामाजा करायची. हे थांबणार नाही. हे थांबलं पाहिजे. आणि जोपर्यंत थांबत नाही, तुम्हाला असं वाटतं का निवडणुकीच्या काळामध्ये पैसा जर उजळला तर माणसं आपल्या हातात येणार? ही चुकीचं भूमिका आहे. निवडणुकीच्या काळामध्ये पैसा उजाळा म्हणजे माणसं विकत घेतल्यासारखं. माणसांना हे एकच आव्हान आहे की पैसा देऊन मतदान करू नका आणि योग्यतेचा माणूस निवडून त्याला मतदान करा, जेणेकरून आपलं काहीतरी हित करेल. असं जर विचार केला तर काहीतरी होऊ शकतं. आता मात्र सर्व काही बाबतीत पेटलेले आहेत, शेतकरी पेटलेले आहे. आणि तुम्हाला जर समजा व्यवस्थित गादीवर राहायचं असेल, शेतीच्या मालाला योग्य ते भाव दिलाच पाहिजे. नाही, शेतीचा पूर्ण खर्च तुम्ही सांभाळा, फक्त आम्ही कष्ट करतो आणि आमचा सर्वस्व खर्च तुम्ही सांभाळा. मुलांची शिक्षण, मुलांचं लग्न. मग कसं होतं आहे बघा. ज्यावेळेस स्वतःला अनुभव येतो त्यावेळेस कळत असतं की दुसऱ्याच्या काही वेदना आहेत. तसं गादीवर बसून शेतकऱ्याचे काही वेदना आहेत हे कळायला काही साधन नाही. त्याचं AC रूममध्ये बसायचं आणि कायदा काढायचा. त्यासाठी शेतामध्ये जो कष्ट करतो त्याला माहिती शेतामध्ये कष्ट किती आणि ते पिकं तयार करण्यासाठी किती कष्ट लागतात हे तुम्हाला काय माहिती आहे? माणसाने जे निवेदन ठरलं असतं त्या निवेदनावर पाणी फिरतं आणि शेतकऱ्याने करायचं काय? तर सरकारला माझं एकच आव्हान आहे की हजारो असे क्रांतिकारी उत्पन्न होतील, तरुण वर्ग पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आता तरी सावध राहा आणि तुमच्या गोळ्याच्या धमकीला आणि ह्याला त्याला कोण भेटणार नाही. ठीक आहे, समजा 1-2 मरतील, जर एकदा तर समजा समाज जर पेटून उडला तर तुम्हाला त्या नेपाळसारखी तुमची अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. ताणून लोक मारतील, गाड्या फोडतील तुमच्या, तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाहीत. हीच तुमची संधी आहे. रामकृष्ण हरी.